श्री मोरया गोसावी हे महाराष्ट्रातील अत्यंत थोर आणि प्रसिद्ध गणेश भक्त, साधू पुरुष आणि संत होते. त्यांचा काळ 13वे ते 15वे शतक, सुमारे 1375 ते 1461 मानला जातो. जन्म आणि पार्श्वभूमी. मोरया गोसावी यांचे मूळ कुटुंब कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील शाली गावचे रहिवासी होते. त्यांचे वडील वामनभट्ट शालिग्राम आणि आई पार्वतीबाई हे निपुत्रिक होते. त्यांनी श्री मयुरेश्वर म्हणजेच गणेशाची घोर तपश्चर्या केली. देवाच्या कृपेने माघ शुद्ध चतुर्थीला त्यांचा जन्म झाला. मयुरेश्वराच्या कृपेने जन्म झाल्यामुळे त्यांचे नाव मोरया ठेवण्यात आले. गणेश भक्ती आणि चमत्कार. लहानपणापासूनच मोरया गोसावींचा ओढा गणेश भक्तीकडे होता. त्यांनी अष्टविनायकांची पायी यात्रा केली आणि योगीराज नयन भारती यांच्याकडून नाथपंथाची दीक्षा घेतली. ते नियमितपणे चिंचवडहून मोरगावला गणपतीच्या दर्शनासाठी पायी जात असत. असे मानले जाते की एके दिवशी मयुरेश्वराने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितले की तू वारीसाठी मोरगावला येऊ नकोस, मीच स्वतः चिंचवडला तुझ्याकडे येतो. एके दिवशी कऱ्हा नदीत आंघोळ करताना त्यांची ओंजळ शेंद्री रंगाच्या गणेश मूर्तीने भरली. ही मूर्ती त्यांनी चिंचवड येथे आणून तिची स्थापना केली. गणपती बाप्पा मोरया या घोषाचा उगम. कऱ्हा नदीतून मूर्ती बाहेर काढताना आकाशवाणी झाली की भविष्यात देवाच्या नावापुढे भक्ताचे नाव जोडले जाईल. तेव्हापासूनच गणपती बाप्पा मोरया हा जयघोष सुरू झाला. चिंचवड येथील समाधी. आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात मोरया गोसावी यांनी पुण्याजवळ पवना नदीच्या काठी चिंचवड येथे आश्रय घेतला. त्यांनी अनेक अभंग आणि आरत्या रचल्या. त्यांनी वयाच्या 96व्या वर्षी, काही मतांनुसार 117व्या वर्षी चिंचवड येथे जिवंत संजीवन समाधी घेतली. पुढे त्यांच्या मुलाने चिंतामणी महाराजांनी समाधीवर भव्य मंदिर उभारले. महत्त्वाचे मंदिर. हे मंदिर महाराष्ट्रातील लाखो गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे. मोरया गोसावी यांनी स्थापन केलेली ही उजव्या सोंडेची गणेश मूर्ती आहे. समर्थ रामदास आणि संत तुकाराम महाराज हे देखील या स्थानाचे भक्त होते. या मंदिराची सविस्तर माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्ट येथे उपलब्ध आहे. आपल्याला हे मंदिर व ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.